आज आपण बघणार आहोत कुठल्या तापाला घाबरायचं. 102 ताप आहे त्याला घाबरायचं की 100 ताप आहे त्याला घाबरायचं. लक्षात ठेवा, मुलाला 102 ताप आहे, मुलगा खेळतो आहे, पाणी पितो आहे, व्यवस्थित आहे, तुम्हाला रिस्पॉन्स चांगला देतो आहे, हा ताप तितका गंभीर नाही जितका मुलाला 100 ताप आहे, बाळ सुस्त आहे, पाणी पिणं बंद झालेलं आहे, लघवीचं प्रमाण कमी झालेलं आहे, झोपून झोपून राहतो. हा ताप त्या 102 तापापेक्षा अधिक गंभीर असू शकतो. याचा अर्थ तो 102 गंभीर नाही असं नाही, त्यावेळीसुद्धा डॉक्टरांकडे जाणं आवश्यक आहे. पण जर 100च ताप असेल आणि जर हे सगळे लक्षणं तुम्हाला आदत असतील तर ती मात्र इमर्जन्सी आहे. ताबडतोब आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. बाळ सुस्त वाटत असेल, ओरली घेऊ शकत असेल, त्याला ORS द्या, पॅरासिटामॉल योग्य प्रमाणात द्या आणि बाळाचं अंग पुसून घ्या, डॉक्टरांकडे जा. मात्र 100 तापामध्ये जर बाळ सुस्त असेल तर ताबडतोब डॉक्टरांकडे जा, कारण ते जास्त त्या 102पेक्षा जास्त सिरियस असू शकतं. आणि लक्षात ठेवा, कुठलंही अँटीबायोटिक आपल्या मनाने सुरू करू नका, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अँटीबायोटिक्स देऊ नका. ही माहिती इतरांपर्यंत पोचवा आणि अशीच छोट्या छोट्या गोष्टी महत्त्वाच्या या गोष्टींची माहिती मिळण्यासाठी या पेजला फॉलो करा. धन्यवाद.